शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक शेतकरी कोरड्या ओल्या दुष्काळाचा सामना करीत आहे. त्यातच यावर्षी हातातोंडाला आलेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्यामुळं चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तहसील कार्यालयासमोर निर्बंध मुक्ती आंदोलन करण्यात आलं. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील परिसरात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज व वीज मुक्ती करण्यात यावी. कोरड्या व ओल्या दुष्काळामध्ये नुकसान झालेल्या पिकांची भरपाई म्हणून हंगामी पिकांना एकरी 30,000, फळबागांना 50,000 अर्थसहाय्य मिळावं. शेतीमाल व्यापारातील सरकारी हस्तक्षेप कायमस्वरूपी बंद करण्यात, शेतकऱ्यांना व्यापार स्वातंत्र्य द्यावं. मागील 5 वर्षात जाहीर झालेल्या दुष्काळ अनुदानाची मदत ताबडतोब शेतकऱ्यांना देण्यात यावी. पीक विमा नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी. या सर्व मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आज शेतकरी संघटनेतर्फे निर्बंध आंदोलन घेण्यात आले आहे. त्यामध्ये त्या शेतकरी संघटनेतर्फे सर्व पक्षांना आवाहन केले होते की या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. त्यामुळे मी एक शेतकरी म्हणून यामध्ये सहभागी झालो. यावर्षी जो ओला दुष्काळ झाला, ओला दुष्काळाचे अजूनपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याचे पैसे जमा झालेले नाही. त्यानंतर या चालू वर्षात ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता, पीक विम्याचे सर्वांनी अर्ज रीतसर भरून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून संबंधित विमा कंपनीकडे पाठवून अजूनपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा हा वळती झालेला नाही आहे. त्यानंतर गेल्या वर्षी दुष्काळ आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर तालुक्यात आमला मंडळ हे दुष्काळग्रस्त घोषित केले होते. परंतु अजूनपर्यंत गेल्या वर्षीचाही पीक विमा आणि गेल्या वर्षीचे दुष्काळाचे पैसेसुद्धा आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले नाही आणि चालू वर्षाचे सुद्धा अजूनपर्यंत पैसे झाले नाही. आणि त्यांनी जो आता समोरचा रब्बी हंगाम हंगाम चालू होणार आहे त्याकरता शेतकऱ्याजवळ कुठल्याच प्रकारचे पैसे नाही. त्यामुळे लवकरात लवकर तात्काळ त्यांनी या दुष्काळाचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करा. यावेळी सुधाकर थेटे, विठ्ठलराव शिंदे, देवीदास राऊत, महादेव हटवार यांच्यासह रामकृष्ण चांदणे, डॉक्टर भागवत अरुण शेळके हे उपस्थित होते. बंडू आठवले, राजू शिवणकर, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.